फुलेवाडी अग्निशमन नवीन इमारतीचा स्लॅब कोसळला। कोल्हापुरातील फुलेवाडी भागात मंगळवारी रात्री अग्निशमनच्या नूतन इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली। या दुर्घटनेत शाहूनगर येथील 7 जण जखमी झाले आहेत। रात्री सुमारे 9:15 वाजता ही घटना घडली। अवघे 2 पोती सिमेंट टाकणे शिल्लक असतानाच सपोर्टसाठीचे कॉलम निसटल्याने संपूर्ण स्लॅब कोसळला। ढिगारात अडकलेल्या मजुरांना अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने बचावले। जखमींवर CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच आमदार अमल महाडिक, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी धावले। दरम्यान या भीषण अपघातामुळे बांधकामातील सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। साधारणतः सायंकाळी 9:30च्या आसपास इथे आपले फुलेवाडी महापालिकेचे जे फायर स्टेशन आहे त्या ठिकाणी दुर्घटना झाल्याचे समजले। दुर्घटना झाल्याचे समजताच कमिशनर मॅडम, SP साहेब, आम्ही आणि आपले महापालिकेची डिझास्टरची जी टीम आहे, CFO आहेत, आपले डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आहे, हे सर्वजण या ठिकाणी पोहोचले। या ठिकाणचे जे नागरिक होते त्यांनीही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत केली। एकूण जे काही 7 लोक या ठिकाणी होते, जे कॉन्ट्रॅक्टरनी जी माहिती सांगितली, ते 7 लोक सर्वांना रेस्क्यू करण्यात आलं। एक अर्ध्या तासाच्या आतच सर्व लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आणि त्यानंतर मागच्या 1 तासापासून अजून कोणी असू शकतं का अशी शंका होती। त्यासाठी हे सर्व मॅन्युअली सर्व मलदा आणि सर्व जे मटेरियल आहे ते काढण्यात आलं। आता या ठिकाणी कोणीही नाही, जेवढे होते ते सर्वजण रेस्क्यू झालेले आहेत आणि जे 7 लोक जे होते त्यामधील 3 लोक बाहेरच होते। 4 लोक जे आपण CPR मध्ये जे पाठवलेले होते त्यामधील 3 लोकांची परिस्थिती चांगली आहे आणि 1 जण आहे ते आता त्या ठिकाणी मयत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। त्यांचं पोस्टमॉर्टम करून त्यानंतर काही आहे ते निदर्शनास येईल अशी आताची वस्तुस्थिती आहे। आणि बाकी जे अपडेट आहे या घटनेबाबतची सर्व माहिती हे सर्व डिटेलमध्ये उद्या सर्व कळवलं जाईल। थँक्यू। काय किती वाजताची घटना आहे, काय घडले मला सांगा। 9:15च्या दरम्यान काम आम्ही करत होतो, ते अचानक 2 पोते कॉन्क्रीट राहिलेलं काम चपायला। 2 पोते कॉन्क्रीट राहताच अचानक मागणं आवाज आला। आवाज आल्यावर ते सगळेच पडलं। माणसं आमची थोडी उड्या मारली, 3 जण आत अडकली, त्यांना बाहेर काढलं। ह्याच्या पलीकडे आता काय टोटल किती जण होते? 6 जण अडकलेले। आणि आता किती जणांना वाचवले? 6च्या 6 सगळी बाहेर काढली। आता कोण राहिलेलं नाही? अजून कोण नाही राहिला। कशामुळे घटना घडली असेल काय वाटतंय? काही कल्पना नाही। जी अडकली होती त्यांची काय प्रकृती कशी आहे, काय सांगा? दवाखान्यात जाऊन बघायला पाहिजे। इथून तर एकाच्या पायाला लागले, त्याला कमरेला पण मार बसला, एकाच्या हाताला लागले, 2 जण पायालाच लागलेले सेंटरिंगवाले आणि 1 जण खाली पडलेला होता, तो काय हालत नव्हता। किती दिवसांपासून काम चालू होते? हे काम फास्टच आहे। किती दिवस चालू आहे? काय कल्पना नाही।